विशेषच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आपण पाहूया। मी पुन्हा येईन वरून पुन्हा एकदा राजकीय नेत्यांमध्ये टोलेबाजी सुरू झालेली आहे। शरद पवारांनी मोदींच्या भाषणावरनं फडणवीसांना टोला लगावला, तर फडणवीसांनी प्रत्युत्तरात उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे। पाहूयात याच विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। मी यापूर्वी सांगितलंय, मी पुन्हा येणार आहे, मी या ठिकाणी सांगितलंय, मी पुन्हा येईन। 2019च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांचा हा डायलॉग चांगलाच गाजला होता। आज 4 वर्षांनंतरही राज्याच्या राजकारणात त्यावरून राजकीय टोलेबाजी सुरू आहे। त्याचं झालं असं की स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात केंद्रात पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याचं भाकीत केलं होतं। अगली बार 15 अगस्त को इसी लाल किले से मैं आपको देश की उपलब्धियां, उसके गौरवगान, उससे भी अधिक आत्मविश्वास के सामने आपके सामने मैं प्रस्तुत करूंगा। त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मोदी आणि फडणवीसांवर बोचरी टीका केली। त्यांनी सांगितलं होतं मी पुन्हा येईन, ते पुन्हा आले, पण मुख्यमंत्री म्हणून आले खालच्या रायकर। आता प्रधानमंत्री म्हणतायत की मी पुन्हा येईन, ते पुन्हा येणं देवेंद्रचा सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन यायचं असेल तर आज आहे त्या फळाच्या खाली कुठं जायचंय याचा विचार करून तुम्ही पुढचं पाऊल टाका। वर्षभरापूर्वी राज्यात झालेल्या सत्तांतरात फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं आणि त्यावरूनच पवारांनी मोदी आणि फडणवीसांना डिवचलं। मात्र फडणवीसांनी पवारांऐवजी उद्धव ठाकरेंनाच निशाणा बनवलं। मी मागच्या काळात म्हणालो होतो मी पुन्हा येईल, त्याची दहशत अजून पाहायला मिळते। अजून लोक दहशतीत आहेत। काल राष्ट्रीय नेते म्हणाले, ते फडणवीस म्हणाले होते पुन्हा येईल, मग आता मोदीजी म्हणतायत मग फडणवीस आले तर ते असे आले। मी त्यांना एवढंच सांगतो की ज्यावेळी मी म्हणालो पुन्हा येईल, लोकांनी पुन्हा आणलं होतं, पण काही लोकांनी बेईमानी केली आणि म्हणून या ठिकाणी राज्यावर येऊ शकलो नाही। पण लक्षात ठेवा, ज्यांनी आमच्याशी बेईमानी केली त्यांचा पूर्ण पक्ष घेऊनच आम्ही आलो। 2019च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीसांनी मी पुन्हा येईनचा नारा दिला होता। राज्यात पुन्हा सत्तेत येण्याचा दावा त्यांनी केला होता, पण निवडणुकीनंतर शिवसेना भाजप युती तुटली आणि महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं। तेव्हापासून विरोधक फडणवीसांना मी पुन्हा येईनच्या मुद्द्यावरून डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अधिक महिन्यामध्ये जावयांना धोंड्याचं जेवण दिलं जातं। अधिक महिना बुधवारीच संपलाय, मात्र राजकीय अधिक मास काही संपलेला नसल्याचंच दिसून येत आहे। मुख्यमंत्र्यांच्या डिनर डिप्लोमसीला विरोधकांनी धोंड्यांचं जेवण म्हटलंय आणि त्यामुळे खमंग जेवणाचा दरवळ येण्याऐवजी खमंग राजकारणच रंगलंय। पाहूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट। मुख्यमंत्र्यांनी मुंबईतल्या वांद्रेतील ताज लँड्स एंड या 5 स्टार हॉटेलमध्ये मंत्रिमंडळातील सगळ्या मंत्र्यांकरता स्नेहभोजन आयोजित केलेलं आहे। राजशिष्टाचार विभागाकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त दरवर्षी विविध देशांमधील कॉन्सुलेट जनरल्स यांच्याकरता स्नेहभोजनाचं आयोजन केलं जातं। या कार्यक्रमाला सगळे मंत्री आणि कॉन्सुलेट जनरल्स उपस्थित राहतात। या कार्यक्रमाला कोणताही राजकीय संदर्भ नाही, पण विरोधकांना यातही राजकारण दिसलं। नुकत्याच संपलेल्या धोंड्याच्या महिन्याचा संदर्भ देत अंबादास दानवेंनी टीका केली आहे। कुठेतरी 4 लोकांना एकत्र करणं, 5 स्टार मध्ये धोंडा होतोय, मला असं वाटतं इथं अजबच आहे सगळं। इथं आपल्याकडे खेड्यापाड्यात मस्तपैकी घरी धोंडा होत असतो, पण आता 5 स्टार मध्ये धोंडा होतोय आणि धोंडा मुख्यमंत्र्यांना जावयासारखं जे आमदाराशी वागावं लागतंय। सध्याची जी स्थिती आहे ना, हे जे आमदार आहेत ना मुख्यमंत्र्यांवर फुटून गेलेले, यांना जावयासारखी ट्रीटमेंट मुख्यमंत्र्यांनी करावं लागते, ही सत्यता आहे। स्नेहभोजनावर विरोधकांनी टीका केल्यानं सरकारकडूनही जशास तसं उत्तर देण्यात आलं। संवाद हा अधिक महत्त्वाचा आहे, याकडे चंद्रशेखर बावनकुळेंनी लक्ष वेधलं। मी तर अभिनंदन करेन की एकनाथ शिंदेजी यांनी जर आपल्या सर्व आमदारांना, मंत्र्यांना जेवायला बोलवलं आणि त्यातनं 1 to 1 चर्चा करून जर काही विकासाचे प्रश्न असतील आमदारांचे किंवा पारिवारिक संवाद असेल, शेवटी संवाद आणि सर्व प्रश्न सुटतात। ज्यांना संवाद करणे माहीत नाही, ज्यांनी 2.5 वर्ष मंत्रालयामध्ये पायच ठेवला नाही,
ज्यांनी 2.5 वर्ष स्वतःच्या आमदाराशी कधी संवाद केला नाही, त्यांनी किमान एकनाथ शिंदेच्या कार्यपद्धतीवर बोलू नये. धोंड्याच्या महिन्यात जावयांचे लाड पुरवले जातात. आता जर हा राजकीय धोंडा असेल तर कुणाचे लाड पुरवले जातील असा प्रश्न निर्माण झाला तर नवल वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बीडमध्ये शरद पवारांनी जोरदार सभा घेतली. मात्र शहरात चर्चा होती ती अजित पवार गटानं केलेल्या बॅनरबाजीची आणि त्यामुळे शरद पवार गटाकडूनही अजित पवार गटाच्या बॅनरबाजीला तिखट शब्दांमध्ये प्रत्युत्तर देण्यात आलं. साहेब, कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या. आपला माणूस कामाचा माणूस. अजित पवार गटानं केलेली ही बॅनरबाजी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली. शरद पवारांच्या सभेच्या आधी करण्यात आलेल्या या बॅनरबाजीमुळे राजकीय वातावरणच बदलून गेलं. शरद पवारांच्या सभेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या नजरेत भरणारी ही बॅनरबाजी होती. साहेबांनी आशीर्वाद द्यावा हीच भावना असल्याचं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं. आमचं एवढंच मत आहे की आदरणीय पवारसाहेब हे आमचं दैवत आहे आणि दैवताने काम करणाऱ्या, कायम सतत कार्यरत असणाऱ्या, आम जनतेसाठी, शेतकरी मायबाप जनतेसाठी कायम कार्यरत असणाऱ्या अजितदादांना पवारसाहेबांनी आशीर्वाद द्यावा एवढीच आमची मनातून, अंतकरणातून प्रामाणिक इच्छा आहे. पक्षात 2 गट पडल्यावर शरद पवारांनी पुन्हा एकदा पक्षाची बांधणी करायला सुरुवात केलेली आहे. मात्र अजित पवार गटानं केलेली बॅनरबाजी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना आवडली नाही. तुमच्यात धमक नसल्यानं शरद पवारांचे फोटो लावावे लागत असल्याचा जोरदार टोला नेत्यांनी लगावला. असा हिंमत लागते हो बॅनरची जबाबदारी घ्यायला सुद्धा. पळपुटे करणाऱ्या लोकांच्या मध्ये हिंमत नसते. आणि तुम्हाला साहेबांचा फोटो लावायचा होता तर बिडकर कोणाबरोबर हे कशा, म्हणजे तुम्ही साहेबांचा अपमान का करतात? तुम्हाला कोणी अधिकार दिला साहेबांचा फोटो वापरून अपमान करण्याचा? ते बॅनर कुणी लावले असावेत याचा एक अंदाज तुम्हा सर्वांना आहे. पण तो अंदाज असताना नाव लिहायला धाडस नाही झालं हे एक आपण सर्वांनी बघितलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट महायुतीत तर दुसरा गट महाविकास आघाडीत असल्याची विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. पण दोन्ही गटातील नेते आणि कार्यकर्त्यांना घडवण्याचं काम शरद पवारांनी केलंय. त्यामुळे शरद पवार दोन्ही गटांना हवेहवेसे आहेत. परिणामी बॅनरवरून पवार आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद बघायला मिळतोय. बीडहून सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढच्या आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातल्या फुटीनंतर बीड जिल्ह्यात सभा घेतली आणि या सभेत शरद पवारांनी केंद्रातल्या भाजप आणि राज्यातल्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. शरद पवार यांनी पुन्हा एकदा अजित पवार गटावर निशाणा साधलाय. माझं वय झालं म्हणतात, तुम्ही माझं काय बघितलं? ठीक आहे, तुम्हाला सत्तेच्या बाजूने जायचंय, पण निदान आयुष्यात ज्यांच्याकडनं तुम्ही काही घेतलं असेल त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी ठेवण्याचा तरी प्रयत्न करा, असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंवरही निशाणा साधला. अजून वेळ आलेली आहे. ती वेळ या चुकीच्या लोकांना आवरायचे, सत्याचा गैरवापर. आज व्यासपीठावर काही लोक आहेत, आमच्याबरोबर राजकारणात नव्हते, पण काहीतरी कसलं, काहीतरी मुद्दा काढला आणि महिने तुरुंगात त्यांनी टाकले. नाही म्हणजे आता पवारसाहेबांचं वय झालंय आणि त्यामुळं आपल्याला भवितव्याचा विचार करायचा असेल तर दुसरा नेता निवडला पाहिजे. आता एवढंच सांगेल तुम्ही की माझं वय झालं म्हणतात, तुम्ही माझं काय बघितले? त्याच्यामुळे तुम्हाला सामुदायिक शक्ती उभी केल्याच्या नंतर काय होतं हे एकदा या जिल्ह्यातल्या जनतेच्या भाषेवर आम्ही लोकांनी केलं होतं. विरोधकांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक महिना अखेरीस मुंबईत होणार आहे. पण या बैठकीवरून आतापासूनच राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसनं तर इंडियाच्या बैठकीची सत्ताधाऱ्यांनी धास्ती घेतल्याचं सांगायला देखील सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या या दाव्यामुळे सत्ताधारी आणि विरुद्ध महाविकास आघाडी असा आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय.
इंडिया बैठकीची सत्ताधाऱ्यांना धास्ती, विजय वडेट्टीवारांचा भाजपवर निशाणा, भाजपसह शिवसेनेचा काँग्रेसवर पलटवार, मुंबईतील इंडिया बैठकीवरून राजकारण तापलं। 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान मुंबईत इंडियाची बैठक होते। या बैठकीत भाजप विरोधी देशभरातील पक्षांचे दिग्गज नेते सहभागी होणार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि उद्धव ठाकरे या बैठकीचं यजमान आहे। या बैठकीला अजून 2 आठवडे शिल्लक असले तरी आतापासूनच राजकारण तीव्र झाल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी इंडियाच्या बैठकीची सत्ताधाऱ्यांनी धास्ती घेतल्याचा आरोप केलाय। त्यांना गांधी या नावाची भीती आहे। गांधीमुळे त्यांना झोप लागत नाही, त्यामुळं परिवारवाद हा एकच शब्द त्यांच्या पुढे आहे आणि एवढी दहशत गांधींची आहे। काँग्रेसच्या या आरोपांवर भाजपनंही जोरदार पलटवार केलाय। वडेट्टीवार नव्यानं विरोधी पक्षनेते झाल्यामुळे ते असं बोलत असल्याचं प्रत्युत्तर बावनकुळेंनी दिलंय। आम्ही कधीही धास्ती घेत नाही, आम्हाला धास्ती घ्यायची गरज नाही। सध्या वडेट्टीवार जी नवीन विरोधी पक्षनेते झाले आहेत त्यामुळं काही गोष्टी त्यांना रोज बोलाव्या लागतात, म्हणून मला वाटतं ते बोलले असतील। केवळ भाजपच नाही तर शिंदेच्या शिवसेनेनंही इंडिया बैठकीवर निशाणा साधलाय। इंडियाच्या बैठकीचा एनडीएवर काहीच परिणाम होणार नाही, 2024 मध्ये मोदीच येणार असं म्हणत संजय शिरसाटांनी काँग्रेसवर पलटवार केलाय। देशात काही सर्वसामान्य जनतेकडे जर तुम्ही पाहाल तर त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा तुम्हाला कल्पना येईल की 2024 साली नरेंद्र मोदी सरकारमध्ये येतील, तेच प्राईम मिनिस्टर असतील। एकंदरीतच इंडिया आघाडीच्या बैठकीआधीच आरोप प्रत्यारोपांचं राजकारण तीव्र झालंय। त्यामुळे जसजशी बैठकीची तारीख जवळ येते तसतसं हे राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। विरोधकांच्या इंडियाला पायाभरणीच्या आधीच घरघर लागलेली आहे। दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस वेगवेगळे लढणार आहेत। आपनं तर आम्ही इंडियात कशाला सहभागी व्हायचं असा प्रश्न देखील केलाय। एकंदरीतच विरोधकांच्या इंडियाची फाळणी व्हायला सुरुवात झाली आहे। आप आणि काँग्रेसमधील मतभेदांमुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीला तडे गेलेत। त्यामुळे 26 पक्षांची ही आघाडी कितपत मजबूत राहणार हा प्रश्न निर्माण झालाय। इंडियाची 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला बैठक होण्याआधीच हा अपशकुन झालाय। मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या दिल्लीच्या आढावा बैठकीत दिल्लीतील लोकसभेच्या 7ही जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 24 कैसे जीतना है और बिल्कुल आदेश हुआ है कि हमें 7 सीटों पर मजबूत संगठन के साथ हर नेता को आज से अभी से निकलना है। 7 महीने 7 सीटें हैं। ये बात हुई कि जिसकी दिल्ली उसका देश होता है, ये दिल्ली का इतिहास बताता है। इसलिए कहा गया कि बिल्कुल 7 पर तैयारी रखनी है। आपने काँग्रेसच्या नेत्यांवर जोरदार पलटवार केला। दिल्लीतल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झालं होतं, याची आठवण आपने करून दिली। हमने उनका बयान सुना और अगर वो दिल्ली में अलायंस नहीं करते तो फिर इंडिया अलायंस में जाने का कोई मतलब नहीं है, वेस्ट ऑफ टाइम है। हमारी टॉप लीडरशिप डिसाइड करेगी कि इंडिया अलायंस की नेक्स्ट मीटिंग अटेंड करनी है या नहीं। दिल्ली प्रेसिडेंट की बात को कांग्रेस की सच माना जाए तो अगर उन्होंने डिसाइड कर लिया है कि दिल्ली में अलायंस नहीं करना तो फिर इंडिया अलायंस की मीटिंग का कोई मीनिंग ही नहीं रह जाता। टॉप लीडरशिप डिसाइड करेगी कि हम ये मीटिंग अटेंड करते हैं या नहीं। दिल्लीत गोंधळ सुरू असताना इकडे महाराष्ट्रातही राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। जर आज येत नसेल किंवा येणार नाही हे आज तरी मला सांगता येणार नाही, पण आपला सोबत घ्यायचं असेल किंवा नाही घ्यायचं असेल तो निर्णय ते दिल्लीचा आमचा हायकमांड ठरवतो। अलका लांबा यांनी 7 जागांवर लढण्याच्या केलेल्या वक्तव्यापासून दिल्ली काँग्रेसनं फारकत घेतली आहे। महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी अलका लांबा अधिकृत प्रवक्त्या नसल्याचं दिल्ली काँग्रेसचे प्रभारी दीपक बावरिया यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय। मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून झालेली वक्तव्य इंडिया आघाडीचं नुकसान करणारी ठरली आहेत। प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, दिल्ली। अभिनेते शरद पोंक्षे यांच्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झालेला आहे। राहुल गांधी यांचं खरं आडनाव खान असल्याचं वक्तव्य शरद पोंक्षेंनी केलं आणि त्यामुळे काँग्रेसनं शरद पोंक्षेंवर सडकून टीका केली आहे।
एक तर तू गांधी पण नाहीस. ॲफिडेव्हिट करून ना आडनाव घेतलेलं आहे, ते ओरिजिनल आडनाव खान आहे. अभिनेते शरद पोंक्षेंनी राहुल गांधींच्या आडनावावरून ही अशी वादग्रस्त टिप्पणी केली. अफिडेव्हिट करून आडनाव बदलल्याचा दावा शरद पोंक्षेंनी केला. गांधी आडनावाचा फायदा घेण्यासाठी हा खटाटोप केल्याचा आरोप देखील पोंक्षेंनी केला. पोंक्षे इतक्यावरच थांबले नाहीत, तर ही फिरोज खान यांची पुढची पिलावळ असल्याचंही त्यांनी म्हटलंय. जिथे जोपर्यंत अपील करायची संधी आहे ना, तोपर्यंत माझ्या सावरकर नाही, मैं गांधी हो. एक तर तू गांधी पण नाहीस. ॲफिडेव्हिट करून ना आडनाव घेतलेलं आहे, ते ओरिजिनल आडनाव खान आहे. हे काय महात्मा गांधींचे वंशज नव्हे. त्या आडनावाचा यथेच्छ फायदा घेण्यासाठी हे आडनाव घेतलेलं आहे. मालेगावमध्ये भारतीय विचार मंचनं सावरकरांच्या जीवनावर आधारित व्याख्यानाचं आयोजन केलं होतं. त्या व्याख्यानात शरद पोंक्षेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटानं जोरदार हल्लाबोल केला. गांधींना मारणाऱ्यांची औलाद त्याचा जो पुरस्कर्ता आहे, हे मुलात औलाद म्हटलं. ज्या नथुराम गोडसेचा रोल करतो, त्या विकृत विचाराचा रोल करणाऱ्या माणसाची मानसिकता कशी असावी हे मला सांगण्याची गरज नाही. तर एक नवीन आरोप आलाय की राहुल गांधी यांचं मूळ आडनाव खान आहे आणि त्यांनी प्रतिज्ञापत्र करून गांधी केलंय. वेडे लोकांना काय उत्तर द्यायची? सर एक संभाजी भिडे यांनी नुकतीच महात्मा गांधींच्या वडिलांवरून आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. तो वाद शमतो न शमतो, तोच शरद पोंक्षेंनी नवा वाद निर्माण केला. त्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण पुन्हा तापणार असल्याचं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सविस्तर वृत्तांत बघणार आहोत. शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार भरत गोगावले हे मंत्रिपदाकरता इच्छुक आहेत, पण 2 वेळा मंत्रिमंडळ विस्तार होऊन सुद्धा त्यांना मंत्रिपदाची संधी काही मिळाली नाही. आपली मंत्रिपदाची संधी का हुकली याची रंजक कथाच गोगावलेंनी सांगितली. 9 मध्ये माझा नंबर होता, 9 मध्ये आमचा नंबर होता. सगळं झालं. एक जर मला थोडा जर मला नाही दिलं तर नारायण राणे मला संपून टाकतील. एक जण बोलला आम्हाला देत नाही ना, तुम्हाला मी 12 वाजता राजीनामा देतो. शिवसेना आमदार भरत शेठ गोगावले काय म्हणाले ते. मिनिस्टर इन वेटिंग असलेल्या गोगावलेंनी शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराची ही रंजक कहाणी सांगितली आहे. खरं तर पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारापासून गोगावले यांच्या नावाची संभाव्य मंत्री म्हणून चर्चा आहे. आता सगळ्याच लोकांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिला की भरत शेठ मंत्री व्हावेत, भरत शेठ पालकमंत्री पूर्ण जिल्हा. पण 2 वेळा मंत्रिमंडळ विस्तार होऊनही भरत शेठ यांना मंत्रिपदाची संधी काही मिळाली नाही आणि त्यावरून त्यांची नाराजीही काही लपून राहिली नाही. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात आपली मंत्रिपदाची संधी कशी हुकली याची रंजक कथाच भरत शेठ यांनी आपल्या समर्थकांना सांगून टाकली. एक जण आला भारतात, बोला जर मला मंत्रिपद दिलं नाही तर बोला माझी बायको आत्महत्या करत. एक जण आला, बोला जर मला नाही दिलं तर नारायण राणे मला संपून टाकतील. एक जण बोलला आम्हाला देत नाही ना, तुम्हाला मी 12 वाजता राजीनामा देतो. खरं तर शिंदे सरकारच्या स्थापनेनंतर जवळपास 41 दिवसांनी म्हणजेच 9 ऑगस्ट 2022ला पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला होता. त्यावेळी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजपच्या प्रत्येकी 9 आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली. त्यावेळी भरत शेठ यांच्या नावाची चर्चाही रंगली होती. पण ऐनवेळी माशी शिंकली आणि भरत शेठ यांना मंत्रिपदाची संधी काही मिळाली नाही. कधी कधी देव देतो आणि आपण ते नाकारतो, तशी आमची अवस्था आहे. तू सांगायला काय सांगत नाही लोकांना. म्हणजे 9 मध्ये माझा नंबर होता, 9 मध्ये आमचा नंबर होता. किती आलबेल असेल या सरकारमध्ये हे यावरून दिसतं. म्हणजे एकाने घोडा लात मारतो म्हणून गद्यापुढे उभं व्हावं आणि गद्याने जोरात लात मारली तर गद्याला दोष न देता घोड्याला देत बसावं, असा हा सगळा प्रकार आहे. ही सत्तेची मघाणी म्हणालो मी, साठमारी आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारापासून भरत शेठ मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आपली मंत्रिपदाची इच्छा काही लपवून ठेवली नाही. आपल्याला मंत्रिपद नक्की मिळेल अशी त्यांना आशा आहे. त्यांनी वारंवार इच्छा बोलून दाखवली आहे.
पण नुकतंच झालेल्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारातही त्यांचा नंबर काही लागला नाही. आता भरत शेठ यांना तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडून अपेक्षा आहे. पण यावेळी तरी भरत शेठ यांना संधी मिळणार का, अशी चर्चा त्यांच्या मतदारसंघात रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या मदतीनं महायुतीला बळ मिळालंय. त्यामुळे आता भाजपनं विरोधकांना कोंडीत पकडायला सुरुवात केली आहे. शिंदे आणि अजित पवार सोबत असल्यानं आपण काहीही करू शकतो असं म्हणत गिरीश महाजनांनी विरोधकांना इशारा दिला. विरोधी पक्षांचे 3, 13 आणि 12 वाजले. आता भाजप काहीही करू शकतो. मंत्री गिरीश महाजनांचा महाविकास आघाडीला टोला. काँग्रेस राष्ट्रवादीचा महाजनांवर पलटवार. आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीत फूट पडली आणि या दोन्ही पक्षांमधील फुटलेले नेते भाजप सोबत सत्तेत जाऊन बसले. त्यामुळे आता भाजपनं याच मुद्द्यावरून विरोधकांना घेरायला सुरुवात केली. राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणाऱ्या गिरीश महाजनांनी विरोधक भाजप सोबत आल्यामुळे आपण काहीही करू शकतो असा इशाराच विरोधकांना दिला. सगळ्या पक्षाचे 3, 13 आणि 12 वाजलेले आहेत. सगळे आपल्या बाजूला येऊन भेटलेले आहेत. त्यामुळे तुम्ही इकडे आलेला आहात, तुम्ही तरुण आहात, संघटन कौशल्य तुमच्यामध्ये आहे, मी ऐकलं नाही. विशेष म्हणजे भाजप सोबत सत्तेत असलेल्या शिंदेच्या शिवसेनेनेही गिरीश महाजनांच्या विधानाला दुजोरा दिला. केलेलं स्टेटमेंट बरोबरच आहे ना. दर आठवड्याला उठाभाव गटाचे असतील किंवा आणखी इतर पक्षाचे असतील, या लोकांचा ओढा हा शिवसेनेकडे वाढत चाललेला आहे किंवा भाजपकडे वाढत चाललेला आहे. परंतु आता इतर ठिकाणी न राहण्यापेक्षा आपण यांच्याबरोबर राहिले बरं, असं एकंदरीत सर्व राजकीय नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील यांची भूमिका आहे. म्हणून पक्षाकडे आमच्याकडे ओढा वाढत चाललेला आहे. आता सत्ताधाऱ्यांनी विरोधकांमध्ये फूट पाडून मूळ पक्षांना कोंडीत पकडण्याची खेळी केल्यानं यावर महाविकास आघाडी बोलणार नाही असं कसं? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं गिरीश महाजनांच्या विधानावर जोरदार पलटवार केला. विकासासाठी सत्तेसाठी नेमकं काय करायचं? आता दादा जर विकासाचे म्हणत असेल तथ्य त्याच्यात दादाच सत्तेत होते ना, मग अगोदर विकास नाही झाला. याचा अनालिसिस करायला लागेल, त्याचा आपण व्हाईट पेपर काढू. पण मला असं वाटत नाहीये. तसं जर असतं तर मग त्यांना इतर पक्षात लोकांना घ्यायची गरज का पडली असती? विषय लॉजिक तेच आहे ना. मग माणसं तुम्हाला इतर पक्ष काय लागतात? मग तुमच्याकडे जर सगळं बहुमत आहे, तुमची लोकप्रियता आहे, शासन दरबारी तुमच्या म्हणजे म्हणतात ना की निर्णय वेगवान, शासन गतिमान सगळं होत असताना, शासन तुमच्या दारी हे कार्यक्रम एवढं सगळं असताना मग तुम्हाला गरज काय बाकी लोकांना? हा करा. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसारखे महत्वाचे नेते भाजप सोबत आले. परिणामी 2 महत्वाच्या पक्षांची साथ मिळाल्यानं भाजपची ताकद वाढली. पण आता या वाढलेल्या ताकदीचा भाजपला किती फायदा होतो हे येत्या निवडणुकांनंतरच स्पष्ट होणार आहे. पण तुर्तास तरी विरोधकांमधील महत्वाचे नेते सोबत घेतल्यामुळं भाजपनं विरोधकांना टार्गेट करायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विरोधकांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक महिनाअखेरीस मुंबईमध्ये होतीये. पण या बैठकीवरून आतापासूनच राजकारण तापल्याचं बघायला मिळत आहे. काँग्रेसने तर इंडियाच्या बैठकीची सत्ताधाऱ्यांनी धास्ती घेतल्याचं सांगायला सुरुवात केलेली आहे. काँग्रेसच्या या दाव्यामुळे सत्ताधारी आणि विरुद्ध मविया असा आरोप प्रत्यारोपांचा सामनाच रंगलाय. इंडिया बैठकीची सत्ताधाऱ्यांना धास्ती. विजय वडेट्टीवारांचा भाजपवर निशाणा. भाजपसह शिवसेनेचा काँग्रेसवर पलटवार. मुंबईतील इंडिया बैठकीवरून राजकारण तापलं. 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान मुंबईत इंडियाची बैठक होते. या बैठकीत भाजप विरोधी देशभरातील पक्षांचे दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि उद्धव ठाकरे या बैठकीचं यजमान आहे. या बैठकीला अजून 2 आठवडे शिल्लक असले तरी आतापासूनच राजकारण तीव्र झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी इंडियाच्या बैठकीची सत्ताधाऱ्यांनी धास्ती घेतल्याचा आरोप केलाय. त्यांना गांधी या नावाची भीती आहे. गांधीमुळे त्यांना झोप लागत नाही. त्यामुळं परिवारवाद हा एकच शब्द त्यांच्या पुढे आहे आणि एवढी दहशत गांधींची आहे. काँग्रेसच्या या आरोपांवर भाजपनंही जोरदार पलटवार केलाय. वडेट्टीवार नव्यानं विरोधी पक्षनेते झाल्यामुळे ते असं बोलत असल्याचं प्रत्युत्तर बावनकुळेंनी दिलंय. आम्ही कधीही धास्ती घेत नाही. आम्हाला धास्ती घ्यायची गरज नाही.
सध्या वडेट्टीवार जी नवीन विरोधी पक्षनेते झाले आहेत त्यामुळं काही गोष्टी त्यांना रोज बोलाव्या लागतात, म्हणून मला वाटतं ते बोलले असतील. केवळ भाजपच नाही तर शिंदेच्या शिवसेनेनंही इंडिया बैठकीवर निशाणा साधलाय. इंडियाच्या बैठकीचा एनडीएवर काहीच परिणाम होणार नाही. 2024 मध्ये मोदीच येणार असं म्हणत संजय शिरसाटांनी काँग्रेसवर पलटवार केलाय. देशात काही सर्वसामान्य जनतेकडे जर तुम्ही पाहाल तर त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा तुम्हाला कल्पना येईल की 2024 साली नरेंद्र मोदी सरकारमध्ये येतील, तेच प्राईम मिनिस्टर असतील. एकंदरीतच इंडिया आघाडीच्या बैठकीआधीच आरोप प्रत्यारोपांचं राजकारण तीव्र झालंय. त्यामुळे जसजशी बैठकीची तारीख जवळ येते तसतसं हे राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. मुंबईच्या घाटकोपरमध्ये आझाद नगर मधील एका कंपनीत आग लागलेली आहे. आग आटोक्यात आणण्याकरता शर्थीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पण आगी संदर्भातली मुंबईतल्या घाटकोपर इथून बातमी येते. घाटकोपरच्या आझाद नगर या ठिकाणी एक कंपनी आहे जिथे भीषण आग लागलेली आहे. आग आटोक्यात आणण्याकरता अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झालेत. मोठी आग आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचे प्रयत्न करतायत. घाटकोपर इथली ही दृश्य, आझाद नगर घाटकोपर इथं एका कंपनीला आग लागलेली आहे. ही प्राथमिक माहिती समोर येते. अजून अपडेट कळायचे आहेत. नेमकी कुठली कंपनी होती, कोणी कंपनीमध्ये आता उपस्थित होतं का, या सगळ्या संदर्भातले अपडेट्स यायचे आहेत. पण आग आटोक्यात आणण्याकरता सुरुवातीला शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे लोट मोठेच्या मोठे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. आझाद नगर या परिसरामध्ये कंपनी आहे. या कंपनीला आग लागल्याची माहिती मिळते. काही क्षणापूर्वीची घटना आहे, त्यामुळे प्राथमिक माहिती समोर येते. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पुन्हा एकदा स्पेशल रिपोर्ट्सकडे वळूया. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीए आणि इंडिया या आघाडीमध्ये थेट सामना रंगणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडिया आघाडीतील नेत्यांवर घराणेशाहीचा आरोप केला, तर इंडिया आघाडीनेही भाजपतील घराणेशाहीवर बोट ठेवलं होतं. या पार्श्वभूमीवर भाजपनं पक्षातील घराणेशाहीवर चाप लावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येते. परिवारवादी पार्टी और उनका तो मंत्र क्या है, पार्टी ऑफ द फैमिली, बाय द फैमिली एंड फॉर द फैमिली. परिवारवाद इस देश के लोकतंत्र की मजबूती के लिए उसकी मुक्ति जरूरी है. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकीय घराणेशाहीवरून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना विरोधकांनीही भाजप नेत्यांच्या घराणेशाहीवर बोट ठेवलंय. राज्याचा विचार करता केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार आहेत, तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा पुत्र खासदार आहे. पण ही यादी इथंच संपत नाही. जर खरंच प्रधानमंत्री घराणेशाहीमध्ये बदल करणार असतील तर नक्की घराणेशाहीचा अर्थ काय हे मला समजलेला नाहीये. कारण का घराणेशाहीचा मला जो अर्थ कळतो त्याच्यामध्ये ज्या ज्या घरात जे लोक निवडून आले त्यांचे आई वडील काका मामा कोणी जर म्हणजे सत्तेत असतील किंवा पॉलिटिक्समध्ये असतील तर जसे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. त्याच्यामुळे मी जरा कन्फ्यूज झाले की घराणेशाहीचा नक्की अर्थ काय काढायचा. विरोधकांच्या या आरोपाची धार कमी करण्याकरता आता भाजपनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. बुधवारी दिल्लीत भाजप नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत पक्षातील नेत्यांच्या मुला-मुलींना उमेदवारी न देता पक्षातील महिला आणि युवकांना संधी देण्याविषयी चर्चा करण्यात आली. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली जाणार नसल्याचं बोललं जात आहे. मोदीजींना 50 वर्षानंतरचा काळ दिसतो. त्या काळात काय केलं पाहिजे, युवकांना संधी देणे, महिलांना संधी देणे हे अत्यंत चांगला निर्णय आणि अत्यंत लोकप्रिय निर्णय पहिल्यापासून मोदींचा आहे.
आणि पुढच्या काळात त्यांनी जर असा सुतवाद केलाय तर मला वाटतं यात काही गैर नाही. काँग्रेसनं भाजपला केंद्रात रोखण्याकरता इंडिया आघाडीच्या माध्यमातून विरोधकांची मोड बांधली आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घराणेशाहीवरून इंडिया आघाडीवर हल्ला चढवलाय. त्यामुळे आगामी काळात राजकीय घराणेशाही प्रचारात कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. काँग्रेसनं कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांकरता कंबर कसल्याचं बघायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा तळ्यात मळ्यात सुरू असल्यानं आणि उद्धव ठाकरे यांची लोकसभेची भूमिका अद्याप अस्पष्ट असल्यानं काँग्रेसनं एकला चलोरीची तयारी सुरू केलेली आहे. त्यामुळे कोल्हापूरवरून महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता निर्माण झालेली आहे. कोल्हापुरात काँग्रेसचं एकला चलो. लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी चाचपणी. कोल्हापूर हातकणंगलेवर दावा सांगणार. जागा वाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी होणार. काँग्रेसनं आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यावर मात्र काँग्रेसनं विशेष लक्ष दिल्याचं दिसतंय. 2 विधान परिषदेचे आणि 4 विधानसभेचे आमदार असल्यानं आता काँग्रेसनं कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघावर दावा सांगायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचं सुरू असलेलं तळ्यात मळ्यात आणि उद्धव ठाकरेंकडून अजून कुठलीच भूमिका घेतली न गेल्यानं काँग्रेसनं एकला चलोची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांच्या मार्गदर्शनात लोकसभेच्या दोन्ही जागांची चाचपणी करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे 24 टीम 48 मतदारसंघात पाठवलेल्या आहेत. मी हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आणि कोल्हापूर मतदारसंघाचा आढावा घेण्याकरता आलेलो आहे. खरं तर कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचे खासदार आहेत. शिवसेनेचे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे दोन्ही खासदार सध्या शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेचंही लक्ष आहे. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाटपात काही वेळा इथे राष्ट्रवादीही विजयी झाली आहे. पण असं असलं तरी काँग्रेस कोल्हापूरसाठी आग्रही असल्याचं चित्र आहे. दुसरीकडे ठाकरे गटही दोन्ही जागांवर दावा सांगण्यासाठी सज्ज झालाय. ही जागा हा जिल्हा जो आहे आज नाही पूर्वीपासूनच काँग्रेसला साथ देणार असा जिल्हा राहिलेला आहे. त्यामुळे ही जागा लोकसभेची काँग्रेसने लढवावी असं माझं मत आहे आणि मला जी काही संधी मिळेल निश्चितच माझी भूमिका मांडायची. शेवटी मतदारसंघ कुठला कुणाड द्यायचा काय नाही द्यायचा ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नंतर काँग्रेसचे नेते मंडळी राष्ट्रवादी नेते मंडळी हे ठरवतील आणि तो प्रत्येक पक्षाला तो मान्यच करावा लागेल. कारण आपला उद्देश आहे की सत्ताधाऱ्यांना धक्का द्यायचा आहे आणि त्याच पद्धतीने चाचपणी सुरू आहे. हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिवसेनाच असावेत असं जिल्हाप्रमुख या नात्यानं माझं मत आहे. एकंदरीतच निवडणुकीच्या आधीच काँग्रेसला कोल्हापुरात पोषक वातावरण दिसू लागलंय. सतेज पाटील यांनी काँग्रेसला जिल्ह्यात एकसंघ ठेवून ताकद वाढवली आहे. आता त्यांना पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाणांसारख्या राज्य पातळीवरच्या नेत्यांचीही साथ मिळते. त्यामुळे जागा वाटपाच्या प्राथमिक फेरीत तरी काँग्रेसचा हात मजबूत वाटतोय. पण आता कोल्हापूरबाबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार काय भूमिका घेतात यावरच सगळी राजकीय गणितं अवलंबून आहेत. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत. भिवंडी लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिढा निर्माण झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं भिवंडी मतदारसंघावर दावा केलाय तर परंपरागत बालेकिल्ल्यावरील दावा सोडणार नसल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलंय. परिणामी महाविकास आघाडीच्या समस्या वाढणार असल्याचं स्पष्ट होत आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातले काँग्रेसचे निरीक्षक विश्वजित कदम यांनी आढावा घेऊन पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडेच राहावा हा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचं विश्वजित कदम यांनी सांगितलं. मतदारसंघातील वातावरणही काँग्रेसला पोषक असल्याचा दावा विश्वजित कदम यांनी केलाय. जेव्हा राष्ट्रवादी पक्ष एक होता तेव्हा त्यांनी काय दावा केला असेल तर मला त्याची कल्पना नाही.
कशाच्या आधारे त्यांनी तो दावा केला तेही माझ्या कल्पना नाही. पण मला वाटतं आज त्यांच्यामध्ये जे काही घडामोडी राजकीय घडलेल्या आहेत, मला वाटतं तो विषय वेगळा, त्यांचं ते बघतील. परंतु काँग्रेसचा हा बालेकिल्ला भिवंडी लोकसभा हा काँग्रेसकडेच राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं या मतदारसंघावर दावा केलेला आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींची संख्या जास्त असल्यानं कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे मतदारसंघासाठी आग्रह धरलाय. सगळ्यांचीच इच्छा होती की आता 3 वेळा जवळजवळ काँग्रेसच्या सीट पडलेली, म्हणजे एकदा विश्वनाथ पाटील उभे होते त्यावेळेस आणि आता 2 वेळा. त्यामुळे असं वाटलं सगळ्यांना की आपण आपल्याकडे आमदार निवडून येतात. आता शहापूर विधानसभेमध्ये आमदार दरवेळेस राष्ट्रवादीचाच असतो. त्यामुळे मग असं सगळ्यांना वाटलं की आपण या निमित्ताने जर लोकसभेत पण लक्ष घातलं तर नक्कीच लोकसभेमध्ये राष्ट्रवादीची सीट निवडून येऊ शकते असं वाटलं सगळ्यांना. म्हणून सगळ्यांनी मागणी केली साहेबांकडे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे कपिल पाटील हे विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री आहेत. त्यांना आव्हान देण्याची तयारी करणाऱ्या महाविकास आघाडीतच उमेदवारांवरनं एकमत होत नसल्याचं स्पष्ट झालंय. सुनील घरत, न्यूज 18 लोकमत, भिवंडी. महत्त्वाच्या विषयांवरचे अभ्यासपूर्ण असे हे स्पेशल रिपोर्ट्स आपण बघत होतात. रोज रात्री 8 ते 9च्या दरम्यान आपण भेटत असतो आणि न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये हे स्पेशल रिपोर्ट्स बघत असतो. आज इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.